यू नॉट कॉल कालची नाईट? आय वॉज मिसिंग यू ना. आय वॉज वेटिंग. माझ्याकडे पण तर बॅलन्स नव्हता, नाही तर आय कॉल. ऐक ना, मिसिंग यू. आपण लवकर लग्न करूया ना, लवकरात लवकर. हां, आणि हो रामाश्रयातच करूया. नॉट बिग लग्न, पण छोटंसं लग्न फंक्शन चालेल. म्हणजे मग ना आपल्याला लांब लांब नाही राहायला लागणार. काय? अच्छा, तू बिझी आहेस? आधी सांगायचं ना. मी तुला खूप लव यू ना, म्हणून कॉल केला. अच्छा ठीक आहे, बाय. काय मग लग्न कधी करताय? मॅडम, लग्न गॉडच नो. पंकज म्हणत होता की घर रेंटवर घेण्यासाठी थोडेसे तरी पैसे जमवायला पाहिजे. बरोबर आहे त्याचं. छोटं का होईना एक घर पाहिजे, आणि मुंबईत असेल तर ते ऑफिसच्या जवळ पाहिजे. खरंय, पंकज पण असंच म्हणतो. प्रियांका, कुठे भेटला का? माझ्या कॉलेजमध्ये होता. आणि मग कसं जमलं तुमचं? काय नाही, एकच ग्रुपमध्ये होतो आम्ही. मग काय, एकत्र लेक्चर बंक करायचो, कॅन्टीनला जाऊन गप्पा मारायचो. खूप चांगला मित्र होता माझा. आणि मग तो तुला आवडायला लागला? हा, पण ते मला फार उशिरा कळलं. म्हणजे मला आधी वाटायचं की मी उगाच त्याच्याबद्दल थिंकिंग करतेय, उगाच त्याचा विषय काढून इतरांची टॉकिंग करायचे, त्याची बाजू घेऊन फ्रेंड सोबत फायटिंग करायचे, आणि तो नसला की त्याला रिमेंबरिंग करायचे, आणि तो जवळ असला ना की असं एकदम फिलिंग हॅप्पी व्हायचं. मग काय, मला फ्रेंड्स म्हणाल्या, मूर्ख तू प्रेमात पडलीयस. नाईस. मग काय, मला एव्हरीवेअर तोच दिसू लागला, पंकज इन स्लो मोशन. आणि तो नसला ना तरी त्याचाच आवाज ऐकू यायचा. प्रेमात पडल्यावर असं होतं का? तुम्ही कधी प्रेमात नाही पडलात? नाही ग, प्रेमात पडायला वेळच नव्हता, आणि जेव्हा वेळ होता तेव्हा मुलं नव्हती. प्रेमात पडलं ना की एक वेगळीच फिलिंग येते. ते गाणं आहे ना, आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अगदी तसंच वाटतं. एकदम आकाशात फ्लाइंग केल्यासारखं, ग्रीन ग्रासवर स्लिपिंग केल्यासारखं. ओके, तुम्ही बघा ना एकदा प्रेमात पडून, मग तुम्हाला कळेल. पडीन ग, असा कुठला मुलगा सापडला की नक्की पडीन. चला मी निघते, मला भरपूर काम आहेत. हा, तुझं चालू राहू दे स्लो मोशन. बाय बाय. काय चाललंय तुझं मालिका? आर यू इन लव्ह? चल काहीतरी काय, मी पण कुठे त्या प्रियांकाच्या नादाला लागून काहीतरी विचार करत बस. चहा? हो. इथे का बसलात? आत बसायचं ना. आणि हा दुसरा चहा कोणासाठी? मयेकरांची वाट बघतोय, त्यांना बोलावलंय मी. त्यांच्याशी थोडं बोलायचंय जे मी इतरांसमोर नाही बोलू शकणार, म्हणून इकडे बसलोय. हा दुसरा चहा त्यांच्यासाठीच मागवून ठेवलाय. आता येतीलच ते इतक्या. या, आलेच. या 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 मयेकर, या बसा. अण्णा थांबा, तुम्ही पण बसा. बसा अण्णा. मला तुमच्याशी रामाश्रयाबद्दल जरा महत्वाचं बोलायचं आहे. मयेकर चहा घ्या ना. बँकेच्या पत्राबद्दल समजलंय मला. हो, सगळेच जण टेन्शन मध्ये आहेत. आय नो. अहो मग पोरांना जरा समजवा ना तुम्ही. त्यांना सांगा आपली मदत घ्या, आपण एवढं नक्कीच करू शकतो. त्यांना म्हणावं परिस्थिती खूप कठीण आहे, जर आता नाही ना सांभाळली तर रामाश्रय हातातून जाईल. मी तर आमचं गावातलं घर गहाण ठेवून रामाश्रयाची कर्जफेड करायला निघालो होतो, पण कपिल आणि मल्लिका त्यांनी मला तसं करू दिलं नाही. आता तुम्ही सांगून बघा, तुमचं ऐकलं तर ठीक आहे.
अहो माझीच मुलगी माझं ऐकत नाही, मी तरी काय करू. गौरीचं काय? आमच्या घरी तोच प्रकार. मूळ कल्पना गौरीचीच, पण या दोघांनी तिला नकार दिला. मला काय वाटतं धनंजय भाऊ, मुलं जबाबदारी घेतात तर घेऊ देत ना त्यांना. हल्लीच्या पिढीला ना सगळं कसं आयतं हवं असतं आणि सोप्या पद्धतीने मिळेल ना ते तर आधी हवं असतं. आपलं आपण ते करतायत तर करू द्या. अहो कशाला त्यांना पांगळं करताय? शेवटपर्यंत लढू द्या त्यांना. अहो असं काय करताय तुम्ही? रामाश्रय हातातून जाणं आपल्याला परवडणार नाहीये. हो, तुम्ही करा त्यांना मदत, पण ती फुकट मिळाली असं वाटून देऊ नका. त्याची किंमत राहत नाही हो. हे बघा, मदतीच्या बदल्यात त्यांच्याकडून काही अटी मान्य करून घ्या. हिरेन, हा गोपी जर आप्पांच्या आधीच वारला असेल तर मग आता हे सगळं कोण करतंय हे कसं कळणार आपल्याला? हे सगळं तोच करू शकेल ज्याला रामाश्रयाची संपूर्ण माहिती आहे. नाही पण म्हणजे नक्की कोण? कारण असे विश्वासातले तर काय खूप जण आहेत. तू तरी सगळ्यांना कुठे ओळखतोस? या गोपीला पण कुठे ओळखत होतास? असाच कोणीतरी असेल आप्पांच्या ओळखीचा, विश्वासातला, ज्याला तू ओळखत नाहीस. साहब जी काय साहब जी आप किधर गया था साहब? काय बाहेर गेलो होतो. काय झालंय? काय वाघ मागे लागला का काय? अरे वाघ को मारो गोली, लेकिन साहब जी मैंने आपको कितना फोन किया, आपने फोन क्यों नहीं उठाया? कसं शक्य आहे? आय एम सॉरी, सायलेंटवर होता फोन. अरे मी सावंत साहेबांना भेटायला गेलो होतो. दगडूची काय माहिती मिळते का विचारायला गेलो होतो. अरे वो धनंजय साहब जी इधर आए, कब से आपका इंतजार कर रहे हो. हो ठीक आहे, पण तू हा असा हायपर का झालायस? हाँ साहब जी, वो धनंजय साहब है ना, अपने राम आश्रय को बचाने आए हैं साहब. म्हणजे वो ना साहब, राम आश्रय का पूरा कर्जा चुकाने वाले हैं साहब. काहीतरी काय बोलतोय? झोपेतेस का तू? नींद में नहीं है मैं, लेकिन मैंने उनके ड्राइवर को गेट के अंदर भागते हुए देखा साहब. हा मग? उसके हाथ में चेकबुक था साहब. हो पण म्हणून ते काय लगेच कर्ज फेडणार आहेत असा अर्थ नाही ना त्याचा. मैंने उसे पूछा, इतना भाग भाग के किधर जा रहा है? तो वो मेरे को बोल रहा है कि एक डूबती हुई नैया बचाने जा रहा है राम आश्रय की. काय? हाँ चल सोकर बाबा, क्वाकर बाबा, नाकर बाबा दादी, अभी हमारा राम आश्रय बचेगा बाबा. काका मला मदत नकोय. कपिल, हा तुझा एकट्याचा प्रश्न नाहीये. अरे अहो नाही तसं नाही, पण मी गौरी मल्लिका आम्हा तिघांचे एकमत आहे यावर. येस डाडा. काका, अहो कपिलने बाबांकडूनही मदत नाही घेतलीये. हे अगदी बरोबर आहे. माझंही हेच म्हणणं आहे की अजून एक प्रॉपर्टी मॉर्गेज नाहीच करायची. मी जी तुम्हाला मदत करणार आहे ना, ते फंड्स मी दुसरीकडे इन्व्हेस्ट करणारच होतो. ते इथे वळवतोय आणि काही नाही. बट डॅड, आमच्या मताला काहीच किंमत नाहीये का? म्हणजे तुमच्या दोघींच्या वडिलांच्या मताला काही किंमतच नाहीये का? मी आणि मयेकर आम्हा दोघांचंही हेच म्हणणं आहे की तुम्ही आमची मदत घ्यायलाच हवी. खरंय. आणि हे बघ, जर तू रामाश्रयच्या स्टाफला विचारलंस ना तर त्यांचं सुद्धा हेच म्हणणं असेल. सगळेच जण इतक्या टेन्शन मध्ये आहेत ना, काय करावं कोणाला कळत नाहीये. रामाश्रय हातात राहणार की रामाश्रय हातातून जाणार या चिंतेत सगळे जण आहेत. पण तुम्ही आमचं ऐका तर. मी कोणाचंही ऐकणार नाहीये. मी काय म्हणतो, आपण ह्या पिढीला पांगळं का करतोय? त्यांना त्यांच्या पायावर उभं राहू देत ना. पण रामाश्रयच्या खुर्चीवर मी स्वतः बसणार नाहीये बरं का आप्पा. त्याकरता मी कोणाला तरी आणलंय. त्या दोघांकडे बघत होते. किती क्यूट दिसतात ना, मेड फॉर इच अदर. त्या दोघांकडे बघत होतीस तर मग तुझा चेहरा का पडलेला? गौरी, चल ग, ही अंगठी कपिलला घाल. अगं चांगल्या कामासाठी मुहूर्त नसतो बघायचा. काकू अहो आत्ता नाही शक्य.